प्रशांत बेडसे पुन्हा खेड तहसीलदारपदी नियुक्त करण्याचे मॅट कोर्टाचे आदेश। पुढील 7 दिवसात तहसीलदार प्रशांत बेडसे यांना खेड तहसीलदार म्हणून नियुक्ती देण्याचे न्यायप्राप्त असल्याचं केलं स्पष्ट। मॅट कोर्टाच्या निकालामुळे लवकरच प्रशांत बेडसे खेड तहसील म्हणून रुजू होणार। पुणे जिल्ह्यात ॲग्रीस्टॅकच्या फार्मर आयडी मध्ये खेड तालुका 4थ्या स्थानी, आंबेगाव पहिल्या तर दौंड इंदापूर नंतर खेड तालुक्याचा क्रमांक। खेडमध्ये 96,423 शेतकऱ्यांपैकी ॲग्रीस्टॅकचे 27,628 फार्मर आयडी। राजगुरुनगर येथे सोमवारी सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, तलाठी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांची बैठक। फार्मर आयडी वाढवण्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शन। विजया एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर संस्थान कमिटीच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट। एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। बहुळगावच्या हद्दीत फुलसुंदर वस्ती येथे अशोक वाडेकर यांच्या घरावर सोमवारी भल्या पहाटे सशस्त्र दरोडा। दरोडेखोरांच्या हल्ल्यात अशोक वाडेकर आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला गंभीर जखमी। जखमींवर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। दरोडेखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद। कोल्हापूर आणि सातारा येथील शिवप्रेमींच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवकालीन नाणी आणि शस्त्रांचे आळंदी येथे मंगळवारी प्रदर्शन। श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे शस्त्रविद्या आणि मल्लखांब प्रात्यक्षिक होणार। शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचंही आयोजन। पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय पणन परिषद पुण्यात संपन्न। शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील बाजार समित्या सक्षम करणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन। बाजार समित्यांना अर्थसंकल्पात हक्काचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं केलं स्पष्ट।